बघितलं लातूरमध्ये किंवा चित्र समोर येतात 133 ठिकाणचे सध्याचे कल समोर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे अर्थातच मगाशी आपण जसं म्हटलं तसं भाजप हे सर्वाधिक ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळते 48 म्हणजे जवळपास अर्धशतकाच्या जवळ आता भाजप पोहोचते 48 ठिकाणी भाजपची आघाडी शिवसेना 29 राष्ट्रवादी 28 काँग्रेस 12 ठाकरेंची सेना 10 इतर 26 लातूरच्या आर्वी गण आणि गटामध्ये काँग्रेसने बाजी मारली त्यामुळे महाड आणि तिकडे महाड जिल्हा परिषद जे मगासपासून आपण म्हणतोय भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर आटपाडीमध्ये खरसुंडी गटातील सेना उमेदवार जयदीप भोसले आघाडीवर आहे तर परभणीत राष्ट्रवादी 6 ठाकरे सेना 4 शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागी तर साताऱ्यामध्ये भाजप 5 राष्ट्रवादी 2 शिवसेना 1 जागी अशी ही आघाडीची स्थिती एकूण 133 हे आघाडीचे किंवा कलांचे आकडे आपल्या समोर आहेत जिल्हा परिषदेचा विचार केला आणि सिंधुदुर्गामध्ये आतापर्यंतचे 15 कल समोर आले त्यापैकी जवळपास 12 ते 13 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतलेली आहे राणे कुटुंब हे अर्थातच इथे महत्त्वाचं ठरतं म्हणजे निलेश राणे जरी शिवसेनेमध्ये असले तरी नितेश आणि नारायण राणे हे दोघे सुद्धा भाजपमध्ये आहेत जिल्हा परिषदांचे 731 जागांपैकी आत्ताचे जे कल समोर आले त्यानुसार सर्वाधिक कलांमध्ये आपल्याला भाजपने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्याचा उल्लेख आपण आत्ताच केला पहिला निकाल हाती आलाय भाजपचे राजेश जाधव हे पंचायत समितीमध्ये विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अर्थात इथे राणे पितापुत्रांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद आजमावणं आणि ती ताकद अधोरेखित करणं हे अर्थातच प्रतिष्ठेचं आहे सिंधुदुर्गमधनं पहिला निकाल हाती आलेला आहे पंचायत समितीत भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे राजेश जाधव यांनी भाजपसाठी पहिला विजय नोंदवला अश्विन तर सिंधुदुर्गातनं आता निकालांचे अपडेट देखील येऊ लागलेत मगाशी कल समोर आलेले होते पाहावं लागेल आता पुढचे निकाल कोणाच्या बाजूने जातात 135 कल सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेचा विचार केला तर आपल्याकडे आलेले आहेत आणि भाजपने अर्धशतक ज्ञानदा पूर्ण केलेले आहे सध्याचा विचार केला तर कलांमध्ये भाजप 50 शिवसेना 29 राष्ट्रवादी 28 काँग्रेस 12 सांगोला शहाजी बापूंची विजयी सलामी शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत शहाजी बापूंनी तिकडे विजयी सलामी दिली आहे सांगोल्यातली निवडणूक दादा लवटे यांचा विजय झालेला आहे सांगोल्याची निवडणूक अर्थातच शहाजी बापूंनी अतिशय प्रतिष्ठेची केली आणि त्यांनी विजयी सलामी सुद्धा दिलेली आहे शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे सिंधुदुर्गातनं एक निकाल हाती आलेला आहे सांगोल्यामधनं निकाल हाती आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक निकाल माढामधनं हाती सुद्धा पाहायला मिळत आहे 135 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत ज्यापैकी 50 जागांवरती भाजपनं आघाडी मिळवली 29 जागांवरती शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी 28 12 जागी काँग्रेस ठाकरे सेना 10 जागी तर रायगडचा विचार करता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये एक प्रकारे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं 4 जागांवरती आघाडी घेतली कोल्हापूरमध्ये काँग्रेसची आघाडी जागांच्या बाबतीत सर्वाधिक आहे ती 5 जागांची आहे परभणीमध्ये राष्ट्रवादी 6 आणि त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आपल्याला पाहायला मिळते आटपाडीमध्ये सेना उमेदवार जयदीप भोसले यांनी सुद्धा आघाडी घेतली जिल्हा परिषदेमध्ये परभणीमध्ये राष्ट्रवादी 6 ठाकरे सेना 4 शिवसेना आणि भाजप प्रत्येकी 2 अशी आघाडी आहे पण कलांच्या बाबतीत अश्विन भाजपनं आपलं अर्धशतक पार केलेलं आहे 51 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला दिसते 51-29 म्हणजे भाजप आणि शिवसेना अर्थातच लीडवर आहेत भाजप 51 शिवसेना 29 राष्ट्रवादी 28 काँग्रेस 12 ठाकरे सेना 10 इतर 6 राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजून तरी कुठेही आघाडी घेता आली नाहीये तिकडे संभाजीनगरमध्ये अजिंठा गट शिवसेनेने पहिला विजय नोंदवलाय तर आता निकाल यायला लागलेत हळूहळू आटपाडी जिल्हा परिषद खरसुंडी गटातला सेना उमेदवार आघाडीवर आहे परभणीमध्ये राष्ट्रवादी 6 ठाकरे सेना 4 शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागी तर तासगाव मांजर्डे जिल्हा परिषद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आघाडीवर आणि त्यामुळे सध्याच्या घडीला आकडेवारी काय सांगते जिल्हा परिषदेची तर भाजप 51 ठिकाणी शिंदेची शिवसेना 29 ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी 28 ठिकाणी 12 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर ठाकरेंची शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवर तर शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करता आलेलं नाही अजून तरी आणि इतरांच्या खात्यात सध्या 6 ठिकाणची आघाडी जाते जिल्हा परिषदेचं हे चित्र समोर आलेलं 136 ठिकाणचं कलांचं तर परभणीमध्ये राष्ट्रवादी 6 ठाकरे सेना 4 तासगावमध्ये राष्ट्रवादी शपथचे मोहन पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी आघाडी घेतली आहे भाजप 6 शिवसेना 4 राष्ट्रवादी 2 जागांवरती सांगलीत आघाडीवर आहे तर शहाजी बापूंनी विजयी सलामी दिली आहे त्यांच्या पक्षासाठी शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत संभाजीनगरामध्ये अजिंठा गट शिवसेनेचा आहे राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आघाडीवर आहेत त्यामुळे विकास गोगावले असोत संस्कृती असोत या सर्वांची आघाडी आपल्याला या निवडणुकीमध्ये सध्या पाहायला मिळते आहे
51 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे. शिवसेना 29, दादांची राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, ठाकरे सेना 10. एकूण 731 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, ज्यापैकी 138 जागांची कलांच्या बाबतीतली आकडेवारी ही आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. खरं. आणि सोलापूरमध्ये विचार केला तर राम सातपुते जे विधानसभेला आपण बघितलेलं होतं चित्र वेगळं थोडंसं दिसलेलं होतं, मात्र इकडे त्यामुळे त्यांच्या पत्नी रिंगणात असल्यानं साहजिकच पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणे आपण कसबपणाला लागल्याने तिकडे संस्कृती सातपुते या आघाडीवर दिसत आहेत आपल्याला. तर सांगोल्यात शहाजी बापू पाटील ज्यांनी मागच्या निवडणुकीत बघितलेलं होतं आपल्याला थोडंसं एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला असं म्हणत त्यांनी थोडीशी आपल्याच मित्रपक्षांबद्दल नाराजी व्यक्त केलेली, तर त्यांनी देखील इकडे जोर लावलेला दिसतो, कारण त्यांनी देखील तिकडे आघाडी घेतलेली. शिवसेनेचे दादा लवटे किंवा जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांनी विजयी सलामी तिकडे दिलेली आहे. तर संभाजीनगरात देखील अजिंठा गट शिवसेनेने पहिला विजय मिळाला, आयेशा बेगम जिंकल्या. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रमुख नेते तिकडचे स्थानिक नेते जे आहेत त्यांच्यासाठी देखील या निवडणुका फार महत्वाच्या. कोल्हापुरातनं निकाल समोर आलाय. कोल्हापुरातनं आतापर्यंत काँग्रेसची आघाडी होती, पण काँग्रेसच्या बाजूने निकाल सुद्धा लागलेला आहे. कोल्हापुरातला निकाल आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी सोलापूरचे अपडेट, कोल्हापूरची सुद्धा अपडेट आपल्या समोर आलेली होती. काँग्रेसनं पहिला विजय नोंदवलेला आहे आणि परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागी. सांगली जिल्हा परिषदेची स्थिती, रत्नागिरीमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे. उदय बने गोळप गटातनं रत्नागिरीतनं हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे. रत्नागिरीच्या हातखंबा गटातनं परशुराम कदम यांनी सुद्धा आघाडी घेतलेली आहे आणि सांगलीमध्ये शिवसेना भाजप यांची नेक टू नेक फाईट आहे. खरं तर अगदी सुरुवातीचे कल आहेत. भाजप वेगानं पुढे चाललंय. 57 जागांची भाजपची आघाडी झाली आहे. शिवसेना 29, अजित पवारांची राष्ट्रवादी 30, काँग्रेस 16, ठाकरे सेना 10 आणि राष्ट्रवादी शपनं सुद्धा आता खातं उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कलांच्या बाबतीत 2 जागांवरती शरद पवारांची राष्ट्रवादी पुढे आहे, तर इतरांनी 10 जागी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे 154 कल आता समोर आलेले आहेत आणि इकडे जिल्हा वाईज जर आपण बघितलं तर ते देखील आकडेवारी आपल्या समोर येत आहेत. सांगलीमध्ये जिल्हा परिषद भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर. त्यामुळे हे एक वेगळं चित्र समोर बघायला मिळते. जिल्हा परिषद गोळप गटातनं उदय बने आघाडीवर, त्यासोबत जिल्हा परिषद हातखंबा गटातनं देखील एक उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत. जिल्हा परिषदेतलं सध्याचं चित्र काय सांगताय तर 57 ठिकाणी म्हणजे अर्धशतक क्रॉस करून आता भाजप आणखी पुढे गेलेली आहे. 29 ठिकाणी शिवसेना, 30 ठिकाणी राष्ट्रवादी, 16 ठिकाणी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना 10, शरद पवार पक्षाने 2 जागी घेतलेली आघाडी. एकूण इतर जे आहेत त्यांची आकडेवारी देखील डबल डिजिट दुहेरी आकड्यामध्ये जाते 10. लातूर जिल्हा परिषद मनसेचाही एक उमेदवार आघाडीवर. लातूरमध्ये आणखी एक वेगळं चित्र, भाजप 8, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर, तर मनसेचा एक उमेदवार लातूरमध्ये आघाडीवर. तर सोलापूरमधनं मगाशी आपण उल्लेख केला की संस्कृती सातपुते या सुद्धा आघाडीवरती आहेत. राम सातपुते यांच्या त्या पत्नी आहेत. लातूरमध्ये भाजप 8, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 3 अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. सोलापूरच्या माढामधनं पहिला निकाल झेडपीचा समोर आलेला होता, जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने होता. लातूरमध्ये मनसेच्या एका उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे. आणि आता नवीन अपडेट, कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झालेल्या आहेत. सांगलीमध्ये भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तितकीच आघाडी टिकवून आहे. 2 अपक्ष उमेदवार रत्नागिरी झेडपीमधनं आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कलांच्या बाबतीतला विचार केला तर महायुतीची जोरदार वाटचाल सध्या सुरू आहे. सगळेच जण प्रत्येक ठिकाणी एकत्रित निवडणुकीमध्ये उभे नव्हते. काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात सुद्धा महायुतीतल्या 3ही पक्षांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. पण सध्याचा महायुतीचा एकत्रित विचार करता आकड्यांची मोठी ताकद ही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या बाजूने असल्याचं चित्र दिसतंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाजूने फक्त काँग्रेस आणि ठाकरे सेना खिंड लढवत असल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फारसा करिश्मा कलांच्या बाबतीत तरी दाखवता आलेला नाहीये. केवळ 2 जागांवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं दिसतंय. धाराशिवमधनं इटकूर गटातनं शिवसेनेचे अनंत लंगडे हे जिंकलेले आहेत. धाराशिवमधला हा निकाल समोर येतोय जिल्हा परिषदेतला. इटकूर गट ज्याच्यामध्ये अनंत लंगडे शिवसेनेचे हे विजयी झाले. हा धाराशिवमधला पहिला निकाल समोर आलेला आहे. तर 164 कलांचा विचार केला तर 164 ठिकाणी आता कल समोर आले. भाजप 60+ गेलेली आहे. 61 ठिकाणी भाजपची आघाडी, शिवसेना 31, राष्ट्रवादी 32 अशी ही आघाडीची आकडेवारी आहे. त्यामुळे तिघांचाही एकत्रित विचार केला तर ही आघाडी 100च्याही पुढे गेलेली आहे. आणि लालपरीच्या माध्यमातून आपण पाहतोय की कोणाची गाडी कशी सुसाट सुटलेली आहे. अजित पवारांच्या पक्षाकडे सध्या 32, काँग्रेस 16, त्यासोबतच ठाकरेंची सेना 11 ठिकाणी आघाडीवर,
शरद पवारांचा पक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आणि इतरांच्या खात्यात सध्या 11 ठिकाणची आघाडी जाते. त्यामुळे 831 पैकी हा आकडेवारीचा पट आपल्या समोर. 61 ठिकाणी भाजप, 166 ठिकाणी जवळपास चित्र जे आता कलांच्या माध्यमातून समोर येते. लातूर भाजप 8, काँग्रेस 7. रायगडमध्ये अलिबागमधून महेंद्र दळवींच्या पत्नी या मैदानामध्ये आणि त्यामुळे त्यांची ही आकडेवारी आता समोर आलेली होती. किंवा त्यांच्या निवडणुकीमध्ये काय होतंय. महेंद्र दळवी त्यांनी आपण बघितलेलं होतं. आघाडी घेतलेली आहे त्यांनी महेंद्र दळवींच्या पत्नी. त्यामुळे विकास गोगावले, भरत गोगावलेंचे पुत्र, महेंद्र दळवींच्या पत्नी, राम सातपुतेंच्या पत्नी, वळसे पाटलांचे पुतणे हे सगळेजण आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या किंवा त्या आधीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या, त्याच्यामध्ये एक प्रकारे घराणेशाहीला कुठेतरी मतदारांनी नाकारल्याचं चित्र सुद्धा आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं. पण आत्ताची परिस्थिती ही तुलनेनं बरी दिसते आहे. नेत्यांची मुलं असोत, नेत्यांच्या पत्नी असोत किंवा नेत्यांचे सगळे सोयरे असोत त्यांच्या बाबतीमध्ये एकूण 171 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत आणि आतापर्यंत कलांच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे तो म्हणजे भाजप. भाजपच्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना 36 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 33 जागांवरती त्यांनी आघाडी घेतलेली आहे. काही ठिकाणचे निकाल सुद्धा समोर आले, ज्यामध्ये सिंधुदुर्गातला एक निकाल आहे, सोलापूरच्या माढामधला एक निकाल आहे, सांगलीमधला सुद्धा एक निकाल आहे. 16 जागांवरती काँग्रेस तर 11 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या आघाडीवरती आहे. त्यामुळे महायुती ही बरीच पुढे आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये, निकालांमध्ये, कलांमध्ये महाविकास आघाडीच्या तुलनेत. खरं 61 ठिकाणी भाजप, 36 ठिकाणी शिवसेना, 33 ठिकाणी राष्ट्रवादी अशी सध्याची आकडेवारी. तर काँग्रेस 16, ठाकरे सेना 11, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2, इतर 12, 731 ही एकूण सध्याची जी आकडेवारी आहे. त्यापैकी 171 ठिकाणचे कल समोर आलेत. तर कोल्हापूरमध्ये घुणकीमधला पहिला विजय काँग्रेसचा शुभांगी कुंभार जिंकलेले आहेत. तर म्हसळा पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत जिंकलेत. रत्नागिरीत शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे. 10 पैकी 8 जागी शिवसेना आघाडीवर आहे. त्यामुळे रत्नागिरी कोकणामधलं एक महत्वाचं ठिकाण, जिकडे अर्थातच शिवसेनेच्या दृष्टीने ती निकाल जे आहेत ते महत्वाचे आहेत. लातूरमध्ये पानगाव गणामध्ये मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या बाजूने हा निकाल आपल्याला जाताना बघायला मिळतोय. मोठे पक्ष कामगिरी करत असतानाच मनसेने देखील तिकडे एंट्री केली आणि मनसेने तिकडे पहिला विजय नोंदवला. 182 कल सध्याचा कलांचा विचार केला तर समोर आलेले 65 ठिकाणी त्यापैकी जवळपास भाजपाने आघाडी घेतली आहे. 37 ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे. तर 30च्या आसपास 30-35 ठिकाणी जो कल सध्याचा समोर आहे त्यानुसार 36 किंबहुना झालेला आहे राष्ट्रवादीचा आकडा. काँग्रेस 16 ठिकाणी, त्यानंतर ठाकरेंची सेना 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2, इतरांना 12 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे आता कलांच्या दृष्टिकोनामध्ये जर विचार केला तर भाजप खूप पुढे, इतर पक्षांची जर वैयक्तिक आकडेवारी 1 to 1 आकडेवारी जर बघायची झाली तर पुढे गेलेली आहे. आणि रत्नागिरीमध्ये मात्र शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे. अलिबाग जिल्हा परिषद शहापूर गटातनं राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकलाय. अमित नाईक हे राष्ट्रवादीचे जिंकलेले आहेत. तर म्हसळा पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे जिंकलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेनेची मोठी आघाडी. तर काही ठिकाणचे निकाल देखील समोर आलेले आहेत. शहापूर गटातनं अलिबागमध्ये राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकले आहेत. 182 कल आतापर्यंत समोर आले आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादीचे 3 उमेदवार रायगडमध्ये जिंकलेले आहेत. तर कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जिंकले आहेत. म्हसळ्यामध्ये पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत जिंकले आहेत. आणि रत्नागिरीमध्ये मात्र शिवसेनेने आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे. आणि पुन्हा एकदा जर आपण सध्याच्या घडीचं चित्र पाहायचं झालं तर भाजप 65, शिवसेना 37, त्यानंतर राष्ट्रवादी 36, काँग्रेस 16 ठिकाणी आघाडी, ठाकरेंची शिवसेना 14 ठिकाणी आघाडी. तर 2 ठिकाणी जिल्हा परिषद निकालामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. तर इतर 12 ठिकाणी आघाडीवरती आहेत. कुणाची गाडी सुसाट सुटलेली आहे. मंगळवेढ्यामध्ये संत दामाजीनगर गटातनं भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी यांनी विजय मिळवलेला आहे. म्हसळ्यामध्ये पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे विजयी झालेले आहेत. शिवसेनेची मोठी आघाडी रत्नागिरीत पाहायला मिळते. 8 जागी शिवसेना आघाडीवर आहे आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीचे आतापर्यंत 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये 3 पक्षांमध्ये अगदी काटेकी टक्कर किंवा चुरस रंगलेली आहे. भाजप आहे, शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा. शिवसेनेची मोठी आघाडी ही रत्नागिरीत आहे. 8 जागी शिवसेना आघाडी घेतलेली आहे. अलिबाग शहापूर गटातनं राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजय साजरा केलेला आहे. राष्ट्रवादीचे रायगडमध्ये आतापर्यंत
3 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोकणातला पण त्यांचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात थोडंसं वेगळं चित्र दिसतंय. म्हणजे इकडे जर नेक अँड नेक फाईट असेल रायगडमध्ये, तर तिकडे रत्नागिरीमध्ये शिवसेना मोठी आघाडी घेताना दिसते. तिकडे सिंधुदुर्गमध्ये आणखी वेगळं चित्र दिसेल. लातूरमधली ही दृश्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी एव्हाना जल्लोष आनंदोत्सव सुरू केले. कारण जिल्हा परिषदेमध्ये कलांच्या बाबतीत काँग्रेसची आघाडी ही मोठी आहे भाजपच्या आणि शिवसेनेच्या तुलनेमध्ये. पण लातूरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मनसेचे एक उमेदवार विजयी झालेले आहेत लातूरमधनं, आणि मनसेसाठी मोठी गोष्ट म्हणावी लागेल.